नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे कडीवेळ खायला आणि हा आपला आय थिंक ब्लॉग नंबर 5वा ब्लॉग आहे. कारण याच्या आधीचा जो तुम्ही बघितला असेल इंडिपेंडन्स डेचा ब्लॉग, तो आजच शूट झाला आहे थोड्या वेळ आधी. पण आम्ही आत्ता आलो आहे कडीवेळ खायला. सो इथं येऊन मी बिना ब्लॉगचा तर नाही जाऊ शकत. आणि आपल्या लास्ट टाईमच्या कडीवेळच्या ब्लॉगमध्ये आणि ह्या कडीवेळच्या ब्लॉगमध्ये खूप चेंजेस झाले आहेत आयुष्यात. खूप काही गोष्टी मी बदलल्या आहेत, काही गोष्टी थोडा काही झालं आहे. आणि जे होते ते चांगल्यासाठी होते असं वाटतंय. बघू आता थिंग्स कशा वर्क होत आहेत मला समजत तर नाही, बट हां, आय होप सगळं ठीक होईल. अजून आजबद्दल स्पेशल सांगायचं झालं तर आज तसं काही खास नाही आहे. पण मग हां, आणि आपण ब्लॉगिंग चालू ठेवणार आहे. माझं काल आलेलं माझ्या डोक्यात का करावी ब्लॉगिंग. तर ब्लॉगिंग नाही, ब्लॉगिंग केलं पाहिजे माणसाने. म्हणजे नाही कोणासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी नाही लोकांना दाखवायचं. आपल्यासाठी करू आपण, जे करू ते आपल्यासाठी, नाही कोणासाठी करायचं आता आयुष्यात. आणि असंच सगळं आज आपलं सगळं खूप हेक्टिक डे आहेत सध्या. कॉलेज चालू झालं आहे माझं. अजून मला एक्सपेक्टेड नव्हतं एवढ्या लवकर कॉलेज चालू होईल, पण झालं आहे. तर आपल्याला अशी कडीवेळ आली आहे. आणि थोडं तुम्हाला थकलेलं वाटत असेल, कारण दमलो आहे मी थोडं. वाटतं आहे का नाही? चेहऱ्यावरून नाही वाटत आहे का मी? तर नाही, समीर दादा बोलला म्हणजे नाही, मी थकलेलं नाही. तर हे आपल्या बलून्स बघितलेच असाल तुम्ही, त्या चेहऱ्यावर तुम्हाला समजलं असेल की इंडिपेंडन्स डे आज. आणि हां, आज आपण ह्या ब्लॉगमध्ये मॅडम नाही करणार आहे. आता अजून पुढे मॅडमला स्टॉप देऊ आपण थोड्या वेळ. कारण ते मला नंतर लय बॅक पेन होत आहे. त्याच्यानंतर ते मॅडमने मला दुसऱ्याच शिवाय देत आहेत आणि दुसरंच कॉल नाही उचलत. तिसऱ्यालाच राग येतो आहे. काही समजेना मला हे काही चालू आहे माझ्या आयुष्यात. ज्याला फोन करावं ते मला म्हणत आहे काय लाव बिझी लाव तुम्ही. असं नाही आहे, मी बिझी नाही आहे, मी सगळ्यांसाठी फ्री आहे. तर आज माझ्या समोरच्या व्यक्तीचा मूड थोडा वेगळा आहे. त्याला काय ती फाटली आहे. पण मग काय समजेना मला. समीर, कोणालाच घाबरू नको आयुष्यात जोपर्यंत मी सोबत आहे. नंतरचं आयुष्य तर घेणारच आहे तुझी. त्याच्या आधीपर्यंत माझ्यासोबत राहून खुश राहून घे. नंतर उद्याचं कोणी बघितलंय? उद्या सगळ्यांचा डेंजर आहे. बाकी आपण कॉलेज चालू केलं आहे. कॉलेज ब्लॉग्स तिथे पॉसिबल नाही होत. खूप क्राऊड असतं, त्याच्यामुळे कॉलेजमध्ये ब्लॉग करणं थोडं इम्पॉसिबल आहे. पण बघू, निखिल नाटे असतो माझ्यासोबत तिथे, त्याच्यामुळं तो बडवा माझ्यापेक्षा इंट्रोवर्ट. तो तर अजूनच हे आहे. आणि काल एक गेम झालेला कॉलेजमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं तुमच्याबद्दल काहीतरी फॅक्ट्स सांगा. तर मला आलेला 8 नंबर, निखिलला आलेला 2 नंबर. तर त्याने काहीतरी 5-6 लिहिलेले आहेत आणि माझ्याकडे एवढे डोक्यात आलेलं मी कमीत कमी 11 आलेले आहेत तरी माझ्याबद्दल फॅक्ट्स. त्यातलं सगळ्यात मेन होतं ऑब्सेस्ड विथ व्हील्स, अजून नाईट आऊल, आणि मी पिटशी पगलू लिहिलेलं अजून त्याच्यामध्ये. आणि काय लिहिलेलं मी ऑलवेज एक्सायटेड टू डू क्रेझी थिंग्स लिहिलेलं. आणि एक लाईन वापरलेली मी, इन दिस जेनजी जनरेशन आय लाईक एल्डर वाईफ. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण मी लहानपणीपासून मोठ्या लोकांसोबत राहिलो आहे. तर मला नाही आवडत लहान मुलांसोबत राहायला. आजकालची जनरेशन जाम वाईट आहे गाईज. तुम्हाला वाटत असेल तेवढं सोपं नाही आहे. आज आम्हाला एक ज्युनियर KGचा पोरगावाला, हे ब्रो चेकआउट माय आउटफिट. ब्रो आम्ही तिथेच डन आहे. आम्ही कसं काय होणार आहे? एवढं डोकं मी कधी वापरायचं? असं सगळं झालं आहे. काल शीतल दिदीला राग आलेला, मी तिला घ्यायला नाही गेलो त्र्यंबकला. पण
नाही होऊ शकत सगळ्या गोष्टी ॲडजस्ट माझ्याकडून. मी खूप थकलो आहे सध्या. एवढं कोणाकोणाला सांभाळून मी, बरोबर आहे. भावा ती मला काय बोलली घ्यायला आहे, मी नाही गेलो. मग तिला राग आला. नाही येऊ शकत. सॉरी दीदी, मला खूप काम आहेत. मला आज बी नाही जायचं आहे या दीदी त्यांच्यासोबत, पण मला जायला लागणार आहे. कारण नाही, मला नाही वाटत मी जाणार आहे, कारण मी टप्पा देणार आहे. कारण नाही होते माझ्याकडून ॲडजस्ट. खरं सांगू का, मी वैतागलो आहे, बाकी काही नाही. आणि एवढे कामं, एवढे सगळे पैसे कमवायचे आहेत, सगळ्या करायचं आहे, मेमरीज बनवायच्या आहेत, क्रेझी थिंग्स करायचे आहेत, अजून शिकायचं आहे फ्युचर, अजून माझं पास्ट एवढं डार्क. एवढं सगळ्यांना घेऊन चालणं खूप अवघड आहे. जेवढ्यांना वाटत असेल याची खूप मजा आहे, पण नाही, तसं काही नाही आहे. हां, एक जणाला समोरच बसला आहे माझ्या, त्याला वाटायचं माझं आयुष्य खूप सुंदर आहे, मग त्याला माहितीच नाही. मोर नाचत असतो. पुढचं समजूनच घ्याल तुम्ही, समजणे वाले को इशारा काफी, बाकी काही नाही. हां, आज आपण ज्युपिटर आणली आहे, इलेक्ट्रिक गाडी नाही आणली आज. आय होप इलेक्ट्रिक गाडी परत भेटेल मला, कारण पैसे वाचवायचे आहे मला. नाही ते आपण विकत घेऊ नाही ना. भाऊ एकदा आज करायला काय प्रॉब्लेम आहे की आता इलेक्ट्रिक गाडी दे, तू नाही मला दे, तू नको देऊ, तू नाही पाहिजे मला ती इलेक्ट्रिक गाडी दे. विकत घेऊ ना, कारण इलेक्ट्रिक गाडीवर प्रेम तर झालं आहे मला, गाडीवर प्रेम झालं आहे मला. तर असं सगळं आहे. तुम्हाला सांगतो, जे ब्लॉगर असतात त्यांच्या आयुष्यात आहे ना, बॅकग्राऊंड काहीतरी वेगळं चालू असतं, ते दाखवता वेगळंच, आणि लोकांना तिसरीच गोष्ट समजतात. लोक तिसरीच गोष्ट हे करून बसत आहेत, हे एवढं सगळं करत आहे, त्यांच्या आयुष्यात एवढा टाईम आहे. पण मग आयुष्यात टाईम नसतो, काढायला लागतो. तो मी काढला खूप जणांसाठी, पण आता मला टाईम द्यायचा आहे स्वतःवर, स्वतः इम्प्रूव्ह करू थोडंसं. आणि काल कॉलेजमध्ये मला बिलकुल मजा नाही आली, खरं सांगू का. फक्त 1-2 गोष्टी सोडल्यात तर नाही बनलं आमच्यासाठी कॉलेज. मी आणि निखिल खूप वेगळ्याच विचारात होतो कॉलेजला गेल्यानंतर, का खरंच आपण इथे येणं डिझर्व करतो का, आणि आपण आपला टाईम ह्या गोष्टीसाठी नाही देऊ शकत. ॲक्टिव्हिटीज ठीक आहेत, काहीतरी वेगळं फर्स्ट डे होता म्हणून नाही करू शकत आपण हे सगळ्या गोष्टी. सो सरांकडे जाणार आहे मी, का सर सॉरी, हे फर्स्ट डे होता पण नाही करू शकत. गाईज 5 मिनटं, निखिलचा कॉल येतो आहे. नमस्कार, आलं आपण बॅक. तर निखिल सरांचा फोन आलेला टर्फला जायचं, पण मला असं वाटतं मी थकलो आहे खूप, आणि बघू तरी, पण मग समजत नाही. टर्फ आवडतं मला, पण मग वीकडेजमध्ये नाही, विकेंड्सला ठीक आहे टर्फ, बरोबर आहे ना. विकेंड्स पुरतं ठीक आहे टर्फ, वीकडेजला नको. कारण विकेंड्स आपण थोडं करू शकतो मॅनेज, आणि आज तर एवढ्या ऑर्डर आहेत का मला याला पण वेळ नव्हता हे सगळं करायला, पण मी वेळ काढला आहे. कारण मला आज खूप दिवस झाले, मला चॅनलला असं नाही ठेवायचं आहे शांत, मला स्वतःसाठी करायचं आहे. अजून बघू, मला CV हवा आहे आता. मला तिला कॉल करायचा आहे, पण मग CV मागू कसं काय तिच्याकडून. मला CV पाहिजे, म्हणजे तिचा पाहिजे CV, कारण मी बनवून दिला आहे ना तो, तो मला पाहिजे. कसा बनवला पाहिजे मला. मग मला कॉल करू का नाही, कसं झालं आहे. नाही केला पाहिजे ना. परत बनवू. काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं. परत बनवू. काय परत बनवू. CV बनव रे, पण मला MBA वाल्यांचा CV हवा आहे. MBA वाले काय CV टाकतात नाही का, CV मध्ये काय टाकतात. काही गरज काय. अरे मला एका ठिकाणी द्यायचं आहे. कोणतं. एका कंपनीत द्यायचं, तर मला एका कंपनीत CV द्यायचा आहे. तर मग मागावा का नाही मागावा मला समजत नाही. बहीण कसं काम आहे. बहिणीचा CV नाही पाहिजे. बहीण
बहिणीचं सेवे नाही रे. बघू, मला जाम वडा रस्सा खाऊशी वाटतं पण पाव बंद नाही तर मी आत्ता घेऊ शकतो वडा रस्सा. चालायचं घरी त्याला, हम्म? घरी जायचं. अजून 5 मिनटं होतं. तर हां, तर मला जे मेन आज बोलायचं होतं ते मी इथं बोलावं का नाही बोलावं माहीत नाही, पण मग हां, खूप फास्ट चालली आहे लाईफ सध्या. टेन्शन येतं आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत आणि मला फिरायला जायचं आहे, माझ्याकडे टाईम नाही. तर तुम्हाला जर का एखादी चांगली लोकेशन असं माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. जवळच इथे कुठेतरी जाऊ. हो, मेनली उद्या गोकुळाष्टमी आहे आणि माझी एक पण राधा माझ्यासोबत नाही. आणि तर ते चांगलं आहे माझ्यासाठी का नाही आहे ते मला चांगले. तर राधा एवढ्या वर्षी गॅप देऊ आपण राधांना. आणि हां, नाही राहू राधाला फोन कर ना. हं? आपली राधा नाही, तुझी राधा. बघू करू, कोणाला तर फोन करू. थँक्यू, स्टोरी लाईक केली तुम्ही माझी राधाने. तर हां, रागबीग नाही मानू रे. सगळे आपले असतात, त्यांना टाईम दिला पाहिजे. ठीक आहे, बाकी काय बोलू नाही शकत मी याच्यामध्ये. आणि गोकुळाष्टमी आहे तर तुम्ही जेव्हा बघत असाल शाळेत एखाद्या वेळेस मी उद्या अपलोड करू शकतो हा ब्लॉग. तर राधे राधे सगळ्यांना, गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त कडी वेळ एकदम, जाम भूक लागलेली. मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. रात्री जेवलो का मी? हां, रात्री पाणीपुरी खाल्लेली. ते वॉफलची स्टोरी तुम्हाला सांगायसाठी आज आपण इथे, मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण मेन्शन केलेलं, पण मग तरी सांगतो की वॉफल एकट्या नाही खाऊ कधी, कडू लागतं ते आणि चवच नाही लागत त्याची. जी मजा अर्धा शेअर करून एक घास खाण्यामध्ये, ती माझ्या एकटं पुरं वॉफल 140 रुपये वाया घालत बिलकुल नाही आहे. मी गेलेलो वॉफल खायला, पण मग काय झालं काय माहिती आहे, टाईम नाही भेटला म्हणून मी रिटर्न एकटाच खाऊन आलेलो. बाकी संपदा, तू ब्लॉग बघतेस ना, मी तुझ्यासाठी भेटायला आलेलो. तर तुला माहिती आहे कोण मैत्रीण, काय खूप कमी मैत्रीण उरलं आहे. साक्षीचं म्हणजे माझीवाली इकडची संगमनेर साक्षी. तर त्याने, तू आहेस वन अँड ऑनली सध्या तरी, म्हणजे फ्रेंड. कारण नाही आहे दुसरं कोणी ज्यासोबत मी बघतो ती वाईफ शेअर करू शकतो की काही पण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी तुझ्याकडेच येतो, तुला माहिती आहे. आणि तुझ्या हातचं जेवण अजून मिस करतोय मी. कधी भेटायचं मला काय माहिती आहे. आज तू आज बड्डेत बिझी आहे मला माहिती आहे. तर तू केक काप आज. तुला नाही सोडत मी, तुझ्या हातचं जेवण केल्याशिवाय नाही राहत. मावशींना पण भेटायला यायचं आहे. अजून कोण आहेत आपल्या लाईफमध्ये? सुदर्शन गावाला गेला आहे. मी एकटाच आहे इथे, बोर झालो आहे मी. कालपासून नाही भेटलो त्याला, तर बोर झालो आहे मी. अजून याने निखिलचा फोन उचलला नाही. हा इतक्यात निखिलचा फोन येतोय, याने ना सायलेंट करून ठेवून दिला. एवढा भडवा बोरगा आहे. आई शपथ, काय सांगावं भाई. अरे हे कमेंट टाकतात बायचार ऑन टॉप. असला बायचारा नाही पाहिजे मला. मी ब्लॉग बंद करून कॉल उचललेला भावाचा. आपण विदाऊट इंटरनेट ब्लॉग टाकतो, हे तुम्हाला पण माहिती आहे. तू जेवढं बोलशील तेवढं येईल त्याच्यावर. आता ते बघेल 11व्या मिनिटाला काय झालंय, तेवढा वेळ आहे त्याच्याकडे. तू उचलून घ्या, नाही तर करून घे कॉल. सॉरी समीर. तर एवढंच म्हणायचं होतं आजच्या पूर्ण व्लॉगमध्ये. ठीक आहे, इट्स द टाईम. आता काहीतरी करायला पाहिजे आयुष्यामध्ये. थोडं सिरियस होऊ. थोडे नातेवाईकांना तुम्हाला जर का राग येणार असेल तर सॉरी, पण नाही वेळ काढू शकते मी आता सगळ्यांसाठी.
मला फक्त स्वतःसाठी वेळ हवा आहे, थोडा वेळ, जास्त दिवस पण नाही. परत त्याच्यामध्येच अडकायचं आहे सगळं. आणि तेच म्हणतो, थँक्यू. आज पण तुम्ही एवढा व्लॉग जर का माझा बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आज थोडं किंचित सिरियस होतं, कारण माझं खूप ओव्हर थिंक होत होतं मला काही गोष्टींबद्दल, जे मी करेल हळूहळू क्लिअर करत जाईल. पण मग हां, लवकरच आपण कुठेतरी गेल्यावर तुम्हाला नक्की मी व्लॉग पार्ट टाकेल. आणि खास करून माझ्यासाठी. काय डायरेक्ट सॉरी म्हणतोय. का बरं नाही चालला तू टर्फला? निखिल मला म्हटला, हां, बोल लवकर बोल. कॉल नाही उचलत आहे. हां, निखिलला म्हणलं सॉरी दादा, लय मोठी चुकी झाली नाही काय, काय सांगतो. मग सॉर्टेड चाललाय टर्फला? हा बडा एकटा सोडून चाललाय मला टर्फला, समजलं ना. असे मित्र असतात आयुष्यात का ते आपल्याला एकटं टर्फला सोडून जातात. मी पोरींना सोडून यांच्याकडे येतो. हां, लक्षात ठेवा गाईज, मी पोरींना सोडून ह्या वाडव्याकडे गेलेलो. याला बी सोडलं मी 5 मिनिटासाठी एकटं, पण मग गेलेलो मी याच्याकडे. आणि हा असं करतो आज माझ्यासोबत. तुला नाही म्हणत नाही, बोललो ये. काहीच नाही बोलू शकत गाईज. सायनिंग ऑफ. मित्र येडझवेच असतात, किती बी काय करा त्यांच्या आहेत. प्रायव्हेट ब्लॉग नंतर येऊन Bye. टाकल नाही का, बाय तुला गाईज. सांगतो नाही का.